पालक सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व पालक, मंचावर उपस्थित असणारे महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य श्री काळे सर, पर्यवेक्षक श्री वल्टे सर, ज्येष्ठ शिक्षक कदम सर, हिंगे सर, शिक्षक प्रतिनिधी देशपांडे सर आणि माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्र, सर्वांना माहीत असणार वसंत हंकारे यांचाही कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आपण घेतलेला आहे. हे काही प्रोग्राम झाले, त्यासोबतच आपण इतर उपक्रमांमध्ये विज्ञान प्रदर्शन जे ते विज्ञान प्रदर्शनही आपण भरवलं होतं शालेय पातळीवरती. त्याच्यात निवडलेले प्रोजेक्ट आपण तालुका, त्यातनं सिलेक्ट झालेलं जिल्हा पातळीवर. आपल्याही शाळेचा प्रोजेक्ट जो आहे तो प्रोजेक्ट जिल्हा पातळीवरती आपण त्याला संधी मिळाली होती. कृषी विज्ञान केंद्रामार्फत भरवलं जाणारं जे प्रदर्शन आहे कृषी प्रदर्शन, याही प्रदर्शनामध्ये आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलेलं होतं. या उपक्रमांसोबतच काही शिष्यवृत्ती ज्या आहेत त्या शिष्यवृत्तींमध्ये जसं यंग अचिव्हर स्कॉलरशिप योजना आहे, ज्याला आपण यशस्वी म्हणतो, केंद्र सरकारमार्फत ती योजना राबवली जाते. तर या योजनेमध्ये जे इलिजिबल विद्यार्थी आहेत, म्हणजे त्याला उत्पन्नाची मर्यादा आहे 8 लाखाच्या आत तुमचं उत्पन्न असावं आणि 10वी किंवा 8वीसाठी पण ते आहे, 8वीतून 9वीत गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी. तर खरं तर त्याची एक परीक्षा होते आणि त्या परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ती स्कॉलरशिप मिळते. परंतु ती परीक्षा यंदा रद्द झाली आणि मग त्यांनी 10वीच्या गुणांवरती त्याचं मेरिट जे ते मेरिट किंवा ती स्कॉलरशिप देण्याचं ठरवलं. तर त्याच्यासाठी पण आपण प्रयत्न केलेले आहेत. जवळजवळ आपल्या 11वी मिळून 37 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आपण त्यात केलेलं आहे. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याचं जिल्हा पातळीवरती व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतर स्टेट लेवलवरती आणि तिथनं सिलेक्ट झालेल्यांचं नॅशनल लेवलवरती व्हेरिफिकेशन केलं जातं. तर ज्यांचं नॅशनल लेवलसाठी व्हेरिफिकेशन होईल त्यांना त्यांच्याच मोबाईलवरती तसा मेसेज जो आहे तो मेसेज येईल. म्हणजे आमच्या आधी त्यांना कळणार आहे की आपलं सिलेक्शन जे ते सिलेक्शन याच्यासाठी झालेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी विचार मंथन, म्हणजे नवभारत निर्मितीसाठी घेतली जाणारी सर्वात मोठी विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षा, ही परीक्षा आपल्याला घरी बसून देता येते. फक्त त्याचं रजिस्ट्रेशन जे ते रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्याची तारीख ठरलेली असते, त्या तारखेला आपल्याला घरून ती परीक्षा देता येते. त्याही याच्यामध्ये आपलं सिलेक्शन झालं की स्टेट लेवलवरती तिथे विविध सायंटिस्ट किंवा विविध विषयातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांसोबत विद्यार्थ्यांना इंटरॅक्शन करण्याची किंवा त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची संधी जी आहे ती संधी मिळते. 3-3, 4-4 दिवसाचा तो प्रोग्राम असतो. इतरही भरपूर कार्यक्रमांचा लाभ आपल्याला त्याच्यामार्फत घेतात. सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचे गुरुवारी रापासोबी सिनियर विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज तर्फे सहर्ष स्वागत. पहिलीची आपली 1 डिसेंबर 2023 रोजी पालक सभा झाली वर्गवाईज. तेव्हा बरेचसे मुद्दे डिस्कस झालेले, तरी पण काही मध्ये फरक पडलेले नाही किंवा तेव्हा काही पालक अबसेंट असतील. थोडक्यात मी फक्त 5-1 मिनिटांमध्ये जे मुद्दे ते सांगतो. आपल्या इथे असणाऱ्या ज्या फॅसिलिटीज आहेत, म्हणजे सगळ्या रिलेटेड लॅब्स, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांशी बोलला तरी तुम्हाला समजेल किंवा तुम्ही स्वतः बघितल्या तरी चालेल. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो आणि IT याच्या सगळं लॅब आपल्या एकदम अद्ययावत आहेत. सगळ्या साहित्याबद्दल साहित्य पण आहे, सगळं फर्निचर किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारे सगळं स्टाफ हे सगळं व्यवस्थित आहे. प्रत्येक लॅबमध्ये, सगळ्या सब्जेक्टच्या लॅबमध्ये आपल्याला कम्प्युटर, प्रोजेक्टर आणि LED याची सुविधा आहे. आणि त्या लॅबमध्ये त्या सब्जेक्टच्या रिलेटेड एक्सपेरिमेंटचे किंवा थेरीचे जे लॉजिकल, म्हणजे जे आपल्याला वाचून समजणार नाही अशा रिलेटेड आपण व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवत असतो. शिवाय आपल्याकडे
आरो वॉटर आहे पिण्यासाठी मुलांना, बायोमेट्रिक, सगळ्या परिसरामध्ये CCTV आहेत, म्हणजे बाहेर मुलांच्या सिक्युरिटीसाठी किंवा बाहेर मुलं काही खेळत असेल किंवा काही घडत असेल तर आपल्याला एका रूममध्ये बसून सगळं दिसतं. अशा सगळ्या फॅसिलिटी कॉलेजकडनं तुमच्या आपल्या विद्यार्थ्यांना, तुमच्या म्हणायचं आपल्या कारण शिक्षक आणि पालक यांचं मिळून आपला खरं तर कंबाईन हे काम असतं विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी सगळ्या दृष्टीने, म्हणजे शिक्षणाबाबत, शिस्तीबाबत. तरी आमच्याकडे सगळ्यांना घडत असतं. आम्हाला आलेले अनुभव सांगतो. आत्ताची सगळी मुलं खूप चांगली हुशार आहेत, फक्त त्यांच्याकडनं होणारा सेल्फ स्टडी कमी पडतोय. कारण आता बऱ्याचशा वर्गांचं बघितलं तर मुलं हुशार आहे, 10वीचे मार्क्स पण सांगतात. 10वीचे मार्क्स मॅटर नाही करत, 11वीसाठी खूप तफावत असते. म्हणजे 10वीला खूप चांगले मार्क्स मिळाले आणि 11वीला चांगला अभ्यास नाही केला तर आउटपुट मिळत नाही. किंवा 10वीला खूप कमी मार्क्स आहेत पण 11वीला खूप चांगला अभ्यास केला तर त्याचा आउटपुट तुम्हाला नक्की मिळेल. तर त्याचा आपण 10वीचा विषय न घेता फक्त सेल्फ स्टडी मुलांकडनं होत नाही. तर सेल्फ स्टडी होण्याचं मुलांबरोबर बोलल्यानंतर किंवा त्यांचा मी थोडंसं रुटीन चेक केल्यानंतर लक्षात येतं का ती आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे सकाळी 7:20 वाजता कॉलेज असतं. मुलं आपल्या 12:30 नंतर बाहेर पडतात इथून आणि प्रायव्हेट क्लासेस होतात. प्रायव्हेट क्लासेस जायचा न जायचा हा वैयक्तिक फक्त पालक आणि विद्यार्थ्यांचा पुरता मर्यादित विषय असतो, त्यात आम्ही इंटरफेअर करत नाही. 4:30ला मुलं बाहेर पडतात. बरीचशी मुलं आपल्याकडे बाहेरच्या गावात येतात, ती सकाळी 6 वाजता घरातून बाहेर पडतात, संध्याकाळी 6-6:30ला घरी जातात. असं झाल्यामुळे मुलांचा सेल्फ स्टडी होत नाही, म्हणून तुमच्या मुलांचा आउटपुट मिळत नाही. 11वीच्या जेव्हा ऍडमिशन झालं तेव्हाच याबाबत पालकांबरोबर काही आणि विद्यार्थ्यांबरोबर आम्ही सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगितलं होतं की आपल्या इथे तुम्हाला प्रायव्हेट क्लास जॉईन करण्यासाठी म्हणजे इथला जो थेरीचा रिलेटेड जो स्टडी होतो 12वी बोर्डसाठीचा याच्याशी रिलेटेड गरज नाही आहे. तरी पण पालक थोडेसे मुलाच्या हट्टामुळे किंवा कधी कधी पालकांचा पण हट्ट असतो, म्हणजे भीती असते की आपला क्लास नाही जॉईन केला तर मार्क्स कमी पडतील वगैरे. पण ह्याच मुलांचे पालक आणि हीच मुलं परत ही मुलं 12वीला गेल्यानंतर डिसेंबरच्या वेळेस हेच पालक येतात की ते सांगतात आमच्याकडे खूप मोठी चूक झाली, आम्ही प्रायव्हेट क्लास जॉईन केल्यामुळे मुलाचा सेल्फ स्टडी झालं नाही, आता आम्ही प्रायव्हेट क्लास बंद करतोय. तर हा तुम्ही डिसिजन घ्यायचा की मुलाला फक्त सेल्फ स्टडीसाठी किती वेळ मिळेल, जास्ती असं वेळ. कारण का 4:30 वाजेपर्यंत सगळं कॉलेज क्लासेस हे करून घरी जरी तुमच्या भीतीमुळे किंवा त्याच्या आवडीमुळे जरी अभ्यासाला बसला तर त्याचं माइंड काय ऍक्सेप्ट करणार नाही, कारण तो मेंटली थकलेला असतो, फिजिकली थकलेला असतो. तर काय होते नकळत चांगल्या मुलांचं नुकसान होते त्याच्यामध्ये. तर त्याच्यावर थोडासा विचार करावा. अजून एक दुसरा गैरसमज असा असतो पालकांचा विद्यार्थ्यांचा की 11वी हे रेस्ट इयर म्हणून विचार केला जातो. रेस्ट इयरचा म्हणजे 10वीला बोर्ड परीक्षेची आता मुलाला थोडासा आराम मिळेल 11वीला म्हणून, ही सगळ्यात मोठी चूक होते. 11वीला कधी रेस्ट इयर समजायचं नाही. त्याची 2 कारण महत्वाची. कारण 12वी नंतर सगळे आपण एंट्रन्स एक्झामला फेस करणार असतो आणि सगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम मध्ये 11th आणि 12th याचा टोटल सिलेबस आहे. त्याच्यामुळे आपण 11वीला जर गोष्टी समजून नाही घेतला तर आपला पहिला तोटा होणार आहे एंट्रन्स एक्झामसाठीचा. दुसरा म्हणजे नेहमी हा जो सिलेबस डिझाईन केलेला आहे तो 10वी पेक्षा 11वी त्याची ऍडव्हान्स, 11वी पेक्षा 12वीला ऍडव्हान्स. जर 11वीचा तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर नाही झाला तर 12वीच्या होणार नाही. म्हणून जास्तीत जास्त मुलांनी उलट 11वीला जास्त सिन्सिअर असलं पाहिजे, 11वीला जास्त एफर्ट घेतले पाहिजे. हे एक मागाशी अजून एक सरांचा पॉईंट राहिला की आपल्याकडे दीपर एक इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यातर्फे एक एक्झाम घेतली जाते. ती प्रॅक्टिस एक्झाम असते. 11वीला एकदाच होते. बऱ्याचशा मुलांचा मी एन्व्हायरमेंट करून घेतलेला आहे. त्यांना त्या दीपरचे जे सर आले होते त्यांनी त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे, परीक्षा कशी राबवली सगळं सांगितलेलं आहे. तरी जितका आपल्याकडे स्ट्रेंथ आहे मुलांची तितका रिस्पॉन्स मिळालेला नाही. पण तरी मी बऱ्यापैकी, कारण का ती प्रॅक्टिस एक्झाम आहे. त्यांच्या आतापर्यंत त्यांचे जे सर आहेत, जे डायरेक्टर आहेत, त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते जे प्रॅक्टिस एक्झाम घेतात म्हणजे जेईच्या रिलेटेड आणि नीटच्या रिलेटेड, तर बऱ्यापैकी त्या एक्झामला जेवढे मार्क्स मिळतात प्रॅक्टिस एक्झाम त्याच्याच आसपास मार्क मुलांना गव्हर्नमेंटच्या जेईमध्ये आणि नीटच्या मध्ये पडतात. म्हणजे इतक्या चांगल्या लेवलची त्यांची एक्झाम असते. आपण मुलांसाठी खूप ऍक्टिव्हिटी राबवत असतो पण मुलं घरापर्यंत तो निरोप जाऊन देत नाही. तर डीपरची एक एक्झाम आहे, तुमच्या मुलाची डिस्कस करा, त्यांनी त्याला फी फार माफत आहे आणि प्रॅक्टिस पण होऊन जाते. तर ही डीपरचं आहे. दुसरं, मुलं एक जाणवतं की आपल्याकडे सगळा स्टाफ चांगला आहे, सगळ्या विषयांना 7 शिक्षक आहेत जवळपास.
म्हणजे एखाद्या शिक्षकांचा एखादा टॉपिक किंवा आर्टिकल नाही समजलं, तुम्हाला अल्टरनेटिव्ह आहे मुलांसाठी. समजा फिजिक्स शिकवलं, आर्टिकल मला नाही समजलं, आमच्या फिजिक्सच्या दुसऱ्या लोकांना विचारू शकता. बाकीच्या कॉलेजला आर्टिकल नाही, बाकीच्या कॉलेज 1 किंवा 2 शिक्षक असतात, जास्त 3 असतील. तेव्हा उलट या मुलांनी जास्त फायदा घेतला पाहिजे, तितका जास्त मुलांना घेतला जात नाही. 12:30 वाजता कॉलेज सुटल्यानंतर 12:30 ते 1 आम्ही विद्यार्थ्यांसाठी थांबून असतो इथे. म्हणजे विद्यार्थ्यांच्या काही शंका असतील विषयाच्या रिलेटेड किंवा इतर शंका असतील अभ्यासाच्या, त्या सांगण्याचे, अभ्यास कसा करावा किंवा काय, हे सगळं सांगितलेलं आहे. तर थोड्याशा ज्या गोष्टी अशा की सेल्फ स्टडी कमी पडतोय. दुसरं थोडं शालेय शिस्तीच्या बाबत. आता मी सांगितल्यानंतर तुम्हाला कदाचित प्रश्न पडू शकतो की या गोष्टी अभ्यासाची काय मॅटर करतात. पहिला गोष्ट म्हणजे एक जाणवते की प्रॉपर नारायणगावमधलीच मुलं हुशार येतात. साठी उपस्थित असणारे आपल्या ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय काळे सर, विज्ञान विभाग प्रमुख पोखरकर सर, वाणिज्य विभाग प्रमुख हिंगे सर, कदम सर, देशपांडे सर, सूत्रसंचालक शेटे सर, उपस्थित सर्व पालक आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी, परीक्षेविषयीची माहिती सांगण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. तत्पूर्वी 1-2 काही बाबी फक्त मी सांगतो. त्यामध्ये सध्या संपूर्ण राज्यभर चालू असलेला एक उपक्रम, तो म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा. या उपक्रमाबद्दल थोडीशी कल्पना देतो. काही विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आनंदाची बातमी अशी की आपल्या विद्यामंदिरानं केंद्र पातळी, तालुका पातळी ही स्पर्धा जिंकलेली आहे. जिल्हा पातळीचं सुद्धा परीक्षण झालेलं आहे, परंतु त्याचा निकाल काय अद्याप आलेला नाही. आणि यानंतर 2 पातळी आहेत, ते म्हणजे एक विभाग पातळी आणि दुसरी राज्य पातळी. राज्य पातळीवर पहिल्या येणाऱ्या शाळेला 51 लाख रुपयांचं बक्षीस महाराष्ट्र शासनाचं असणार. आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा नक्की आपला प्रयत्न आहेच आणि अनेक विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये अतिशय चांगला सहभाग नोंदवलेला आहे. 1-2 दिवसामध्ये जिल्हा पातळीचाही निकाल येईल आणि आपली तयारी विभाग पातळीसाठी सुद्धा चालू आहे. त्यामध्ये नक्की यश येईल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आज या ठिकाणी बसवण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. वर्ग प्रतिनिधी फक्त आपण बसवलेले, त्या पालक सभेत जे काही होतं ते विद्यार्थ्यांपर्यंत हे विद्यार्थी पोहोचवतील. ते अनेक पालक अनुपस्थित आहेत किंवा काही कामाच्या व्यापामुळे ते येऊ शकलेले नाहीत, तर या विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्यापर्यंत ते गेलं तर नक्की एक चांगला भाग त्याच्यातून होईल आणि म्हणूनच हे विद्यार्थी सुद्धा आपण या ठिकाणी बसवलेले आहेत. सर्व पालकांसाठी सांगतो, सध्या 12वीच्या परीक्षा चालू आहेत. 2 तारखेपासून 2 फेब्रुवारीपासून प्रॅक्टिकल आणि तोंडी परीक्षा सुरू झालेल्या होत्या. 21 तारखेपासून 12वीची बोर्ड लेखी परीक्षा सुरू झालेली आहे आणि त्यामुळं शिक्षक त्या ठिकाणी असल्यामुळं आणि वर्गही उपलब्ध होत नसल्यामुळं 11वीचे आपण 2-3 तास घेतोय आणि नंतर 11वीच्या विद्यार्थ्यांना नंतर सुट्टी असते. परंतु ही परीक्षा ज्या दिवशी आहे त्या दिवशीच आपण नियोजन केलेलं आहे. होता होईल तेवढं आपण 11वीच्याही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची सुद्धा आपण काळजी घेतोय. आता 11वीचं वर्ष संपत आलेलं आहे. चाचणी होऊन जवळपास 1 महिना झालेला आहे आणि त्यानंतर आपण ही सभा घेतोय. 11वीचं वर्ष जवळपास संपलं आहे. आता येणार आहे ती 11वीची परीक्षा. या परीक्षेसाठी थोडीशी कल्पना फक्त देतो. त्यामध्ये 11वी सायन्स या विभागाचं जे प्रॅक्टिकल आहे ते साधारणपणे 11 मार्च ते 16 मार्च या काळात घेण्याचं नियोजन आहे. त्यानंतर 11वीची जी लेखी परीक्षा आहे ती साधारणपणे 19 मार्च ते 27 मार्च अशा काळात आपण घेण्याचं नियोजन केलेलं आहे. आमची परीक्षा घेण्याच्या दृष्टीनं तयारी निम्म्याच्यावर झालेली आहे आणि विद्यार्थ्यांची तयारी व्हावी यासाठी आपल्या मार्फत तो निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. 27 तारखेला परीक्षा आपली संपेल. त्यानंतर एक 2-3 दिवस विद्यार्थ्यांना सुट्टी देऊन 1 एप्रिल पासून आपण सायन्स विभागासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ्स हे विषय, कॉमर्ससाठी
अकाउंट आणि इंग्रजी हे विषय आणि आर्ट्ससाठी फक्त इंग्रजी अशा विषयांचे 1 एप्रिलपासून आपण जादा तास सुद्धा लगेच सुरू करणार आहोत। हे जादा तास सकाळी त्याचं जे काही वेळापत्रक असेल ते आपल्यापर्यंत त्यावेळी पोहोचलच। या 11वीचा जो निकाल आहे तो साधारणपणे 1 मेला आपण जाहीर करतो, परंतु 11वीचा जो निकाल तयार होतो तो संपूर्ण वर्षभर झालेल्या परीक्षांचा मिळून सरासरी काढून तो निकाल तयार होतो। मग अगदी पहिली चाचणी परीक्षा, प्रथम सत्र परीक्षा, दुसरी चाचणी परीक्षा आणि आता होणारी वार्षिक परीक्षा, त्या सगळ्यांची सरासरी करून तुम्हाला तो निकाल मिळणार आहे। आतापर्यंत जर आपण विचार केला तर प्रथम सत्राचाही निकाल तसा बऱ्यापैकी कमीच होता। आता चाचणीचे, दुसऱ्या चाचणीचे जरी मार्क्स बघितले तर तेही बऱ्यापैकी कमी दिसतात। अजून सुधारण्याची खूप संधी आहे। जवळपास आता 3 आठवडे आपल्या हातात आहे, तोपर्यंत विद्यार्थ्यांकडून आपल्याला चांगली तयारी करून घेता येईल आणि जेणेकरून 11वीत त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळाले पाहिजे। 100 मार्कांचं मूल्यमापन झालेलं आहे आणि 100 मार्कांचं अजून बाकी आहे। त्यामुळे या काळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त त्यांच्याकडून तयारी करून घेणं गरजेचं आहे। जास्तीत जास्त त्याच्या अभ्यासाकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे, तरच तो विद्यार्थी चांगल्या मार्कांनी 11वीला जर उत्तीर्ण झाला तर नक्कीच त्याचा उत्साह वाढणार आहे आणि 12वीला सुद्धा मग तो चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यास करेल। तसंच उन्हाळी वर्ग जे आहेत 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे, यामध्ये जो अभ्यासक्रम शिकवून होतो तोही आपण विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी सुद्धा जरा लक्ष द्यायला सांगितलं पाहिजे। या काळात भरपूर अभ्यासक्रम होतो, घड्याळी 1-1 तासाचे आपण लेक्चर घेतो, इतर वेळी 35-40 मिनिटाचे लेक्चर आहेत। वेळ थोडासा जास्त, सिलेबस जास्त होत नाही। घड्याळी 1 तासाचं जर लेक्चर असेल तर मात्र सिलेबस खूप शिकवून होतो आणि चांगला परिणाम त्याचाही होतो। तर त्या दृष्टीने सुद्धा आपण विद्यार्थ्यांना थोडंसं सांगितलं पाहिजे। त्याही काळात अनुभव असा येतो, उन्हाळी वर्ग आहेत, बऱ्याचदा विद्यार्थी घरून निघतो, तो इकडं तिकडं स्टँडवर किंवा आणखी कुठंतरी वेळा आपला टाइमपास करत राहतो आणि कॉलेजला मात्र येत नाही। इतर वेळी बाकीचे सगळे शिक्षक उपलब्ध असतात, त्यामुळे इकडं तिकडं लक्ष देणं सोपं जातं। उन्हाळी काळामध्ये मात्र बाकीचे शिक्षक फारसे या ठिकाणी उपलब्ध नसतात आणि मग विद्यार्थी कुठेतरी बाहेर दिसला की तिकडनं एखादे पालक किंवा ग्रामस्थ फोन करून सांगतात, सर असं असं आहे। खरं तर विद्यार्थ्याने घरातून निघताना तो शिकण्यासाठी म्हणून निघतोय, तो वर्गात बसलाच पाहिजे। आताच डुंबरे सरांनी जसं सांगितलं, अधूनमधून आपण एक फेरी मारा महिन्यातनं, म्हणजे त्यांचा अगदी पाठपुरावा करा किंवा त्यांची उलट तपासणी घ्या अर्थानं नाही, परंतु आपण मात्र अधूनमधून वर्ग शिक्षक किंवा इतर जे विशेष शिक्षक आहेत त्यांच्याही संपर्कात राहिलं पाहिजे आणि तो खरंच वर्गात बसतोय का याची काळजी आपण त्या ठिकाणी घेतली पाहिजे। उन्हाळी वर्गांमध्ये जो अभ्यासक्रम शिकवून होईल त्याच्यावर आधारित एक परीक्षा 50 मार्कांची किंवा 70 मार्कांची, जसं काही असेल पुढचं नियोजन, त्या पद्धतीने एक परीक्षा सुद्धा आपण जून मध्ये जेव्हा वर्ग नियमित चालू होतील तेव्हा जूनच्या शेवटच्या आठवड्यात आपण त्यांची परीक्षाही घेणार आहोत। म्हणजे खरंच तो उन्हाळी वर्गात किती शिकला, काय कमी पडलं हे त्यालाही कळालं पाहिजे। या हेतून आपण जूनच्या शेवटच्या आठवड्यात 4-5 दिवसांमध्ये त्या परीक्षेचं सुद्धा आयोजन करणार आहोत आणि मग पुढचा जो अभ्यासक्रम आहे तो जून पासून चालू होणारच आहे। आपल्याला 11वीतून त्याला 12वीत न्यायचं आहे आणि 12वीतून सुद्धा चांगल्या पद्धतीनं सुस्थितीमध्ये आणि व्यवस्थितपणानं त्याला बाहेर हे आपल्याला घ्यायचं आहे आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा टिकवायचं आहे। आणि म्हणूनच 11वी पासून थोडंसं आपण त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊन त्यांच्याकडून तयारी करून घेतली पाहिजे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं पुढचं जे करिअर आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घडलं पाहिजे। त्यासाठी आपल्या सर्व पालकांचं सहकार्य अपेक्षित आहे। आम्ही तर सदैव तयार आहोतच। आमच्याही काही अडचणी त्या डुंबरे सरांनी सांगितलेल्या आहेत, आपण सर्वजण त्याची नक्की काळजी घ्याल आणि चांगल्या पद्धतीनं सहकार्य करून
पालक आणि शिक्षकांच्या एकमेकांच्या सहकार्यातून त्या विद्यार्थ्याचं गुणवत्तापूर्ण शिक्षण झालं पाहिजे या दृष्टीने आपण सर्व प्रयत्न करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. माझं नाव सेजल मनोज चानोदिया. आधी मी माझी थोडक्यात ओळख करून देते. मी कुमारी सेजल मनोज चानोदिया. मी माझं 10वीचं एज्युकेशन CBSE बोर्डनी कंप्लीट केलंय आणि गुरुवारी रापा सबनेसमध्ये ॲडमिशन घेतले पुढील माझं करिअर घडवण्यासाठी. तर मी विद्यार्थिनी प्रतिनिधी आहे आणि आजची सभा आयोजित केली. खरं तर मी फर्स्ट टाइमच आले अशा मीटिंगला, कारण इथून मागच्या मीटिंगला माझे पप्पा स्वतः आलते, पण पप्पांना काही यायला जमलं नाही म्हणून मी ही मीटिंग आज अटेंड केली. खरंच म्हणजे जे आत्ता सरांनी सांगितलं शिस्तीच्या बाबत, परत शाळेमध्ये जे काय होतंय पॅरेंट्सला देखील कळतं आणि त्याचप्रमाणे आम्हाला पण आमची एक प्रकारची जाणीव होती ह्या गोष्टींमधून की पुढे 12वीचं वर्ष आणि मोस्टली ऐकलंय मी की 11वी म्हणजे रेस्ट इयर. तर तसं नाहीये. 11वीमध्ये आपण जेवढं सिन्सिअर राहू, जेवढं ॲक्टिव्ह राहू, तेवढंच प्रकारे आपण 12वीमध्ये पण ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो. स्वतः माझं एक उदाहरण देते. जेव्हा मला आर्ट्सला ॲडमिशन घ्यायचं होतं, माझ्या विलेजमध्ये भरपूर जण मला बोलले की पप्पांना पण बोलले की तुझी मुलगी तुझ्या मुलीला सायन्स घेऊ दे, आर्ट्स नको, आर्ट्स मराठीतून जमणार आहे का, असं खूप काही कानावर यायचं. परंतु जे मला करायचं ते सगळं आर्ट्समधून होत असल्यानंतर हरकत काय. त्याचप्रमाणे मला भरपूर जणांनी चॅलेंज दिलं की तू फक्त पास होऊन दाखव. तर मग आज वेळ अशी आली की पास होऊन न दाखवता मी आमच्या क्लासमध्ये पूर्ण फॅकल्टीमध्ये रँकिंगमध्ये येऊन दाखवले. थोडक्यात काय तर करायची जिद्द असली ना सगळं होतं. आपण नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मी एकच संदेश देऊ इच्छिते की आपण नेहमी पॉझिटिव्ह असलं पाहिजे. कधी निगेटिव्ह राहिलं ना, आपण निगेटिव्ह राहिलं ना निगेटिव्ह होतं. आणि सर्व पालकांना पण मी एक सांगेन की आपण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं ना सगळं होतं. मी स्वतः आर्ट्सचा डिसिजन घेतला ना, माझे पप्पा माझ्या मागं ठामपणे उभे राहिले की घे तू कर, काय होईल ते पाहता येईल. माझ्या पप्पांचा मला याला भक्कम सपोर्ट होता, त्यामुळे मी एवढं सगळं करू शकले. आणि आपण जर पॉझिटिव्ह राहिलं, करायची इच्छा बाळगली ना, सगळं काही होऊ शकतं. त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह राहा, हाच मी संदेश विद्यार्थ्यांना व पालकांना पण देऊ इच्छितो. पुढच्या वर्षासाठी म्हणताय का? वळते सर आपल्याला उत्तर. नवीन शैक्षणिक धोरण येऊ घातलेलं आहे, ते अजून इम्प्लिमेंट झालेलं नाहीये. ते कधी होईल ते अजून पुढं आहे. आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे तोच 12वीचा असणार आहे. पुढच्या वर्षीचा जो आधीचा आहे तोच, याच्यात काहीही बदल नाही. बऱ्याचशा ते यूट्यूबवर किंवा गुगलवर कुठेतरी अशा बातम्या येतात की परीक्षा बंद, 10वी-12वीच्या परीक्षा बंद किंवा वेळापत्रकात बदल. खरं तर त्या सगळ्या अफवा आहेत. अगदी महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परवा एक पत्र त्यांच्या वेबसाईटवर टाकलेलं आहे. त्यामध्ये या सगळ्या अफवा आहेत. कुठलाही पेपर कॅन्सल झालेला नाही, कुठल्याही प्रकारे वेळापत्रकात बदल नाही, अभ्यासक्रम अजून बदलाचं कुठलंही काहीही नियोजन नाही. जे मागचं आहे तेच पुढच्या वर्षी. नवीन शैक्षणिक धोरण ते नंतर आहे. आता या विद्यार्थ्यांना तरी ते लागू होणार नाही. झालं तर ते 9वी पासून लागू होईल. 9वी, मग 10वी आणि मग 11वी आणि मग 12वी अशा त्या बॅचेस असतील किंवा पहिलीत काय जो असेल त्या पद्धतीनं. आता पुढच्या वर्षीसाठी कुठलाही बदल नाही. माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले पालक सहकारी, मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे आभार. खरं तर आपली मुलं 11वीला आहेत आणि आपण 11वीला पॅरेंट मिटिंगला बसलो, ही गोष्टच फार आनंददायक वाटते. म्हणून 10वीपर्यंत ह्या गोष्टी कंपल्सरी व्हायच्या, पण असं 11वीला वातावरण असेल असं कधी आपण अपेक्षा झाली नव्हती. आणि आम्ही सर्वांच्या वतीने मी असं खरं सांगतो की खूप समाधान वाटतंय की आज 11वीच्या मुलांची एवढी काळजी घेतली जाते आपल्या मुलांची. आणि मी वाटतं आता दुसऱ्या मिटिंगला आहे, पहिल्या होतो, आणि मुलांच्या बिहेवियरबद्दल एवढं तळमळीने सांगितलं जात आहे
आणि अक्षरशः की 12:30 ते 1पर्यंत आम्ही आहोत आणि तुम्ही कधी महिन्यातून एक वेळ या, तर ही खूप खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि मला असं वाटतं आपण पुढील महिन्यात त्याचा खरं सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे, की खरंच आपल्या मुलांचं जे काही वैयक्तिक अभ्यास व्यतिरिक्त बिहेवियर असेल तर ते वैयक्तिक शिक्षकांकडनं आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतं. सूचनेमध्ये मी आता जो एक विषय ऐकला मगाशी की 11वीचा निकाल जो आहे तो ॲव्हरेज बेसिसवरती होणार आहे. मला असं वाटतं काही मुलांचं काय झालंय की पहिले 6 महिने थोडंसं जरा आलंटळण झालेलं आहे, पण नंतर ते 6 महिने ते चांगले अभ्यास करतात आहेत. मला असं वाटतं की निकाल ॲव्हरेज असावाच, पण किमान वार्षिक परीक्षेचा एक सेपरेट मार्क समजले तर मुलांचा उत्साह वाढेल की ठीक आहे, मी अभ्यास चांगला केला आणि मला मार्क चांगले पडले. ॲव्हरेजनी काय होईल की शेवटच्या परीक्षेतला जरी अभ्यास चांगला केला तर ॲव्हरेजमध्ये खाली येते आणि थोडंसं त्यांना काय होईल की थोडंसं मानसिकदृष्ट्या ते अपसेट होतील. तर फक्त समजण्यापुरतं जर ते मार्क्स बाजूला लिहून दिले किंवा समजले तर चांगलं होईल. म्हणजे का तो निकाल 2 टप्प्यात दिसेल, वार्षिक परीक्षेचे सेपरेट मार्क आणि 11वीचं ॲव्हरेज. कारण जर रँकिंग वगैरे जे असेल ते तुमच्या जुन्या पद्धतीप्रमाणेच होईल, त्याला काय अडचण नाही, फक्त मुलांना समजण्यापुरतं. ते एवढे एक असं वाटतं की हा जो एक बदल आहे तो जर झाला तर चांगलं होईल. आणि थोडंसं मुलांना करिअरच्या दृष्टीने 12वीच्या जर वर्षभर असे काही आपण साधारणतः एक काही प्रोग्राम जर डिझाईन केले की विविध क्षेत्रातली मंडळी आपण जर समोर आणली आणि मुलांशी जर त्यांचं इंटरॅक्ट झालं तर ते फार गरजेचं आहे. कारण आता मी कॉमर्सच्या बाजून जर म्हटलं, माझी मुलगी कॉमर्सला आहे, तर कॉमर्सच्या मुलांना एक CA हाच एक थोडासा विषय माहिती होतो, पण मला असं वाटतं अनेक ऑप्शन्स आहेत. मी स्वतः त्या व्यवसायात असल्यामुळे 5, 7, 8 ऑप्शन्स त्याच्यामध्ये खूप चांगले आहेत, नवीन नवीन संधी उपलब्ध होत आहेत, पण मुलांना ते माहिती नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या मुलांसाठी, कारण सायन्सची मुलं बऱ्यापैकी ॲव्हरेज असतात आणि आर्ट्स बाबतीमध्ये आता एक मुलगी आपल्या कॉलेजमध्येच आहे, खूप मोठा आनंद येतो. तर त्या बाबतीत आर्ट्स आणि कॉमर्सच्या मुलांना करिअरसाठी आपण गायडन्ससाठी जर काही शेड्यूल तयार केलं, त्याला आमच्या पालकांची काही मदत लागली तर आम्ही करायला तयार आहोत. तर तो एक बदल मला इथं सुचवायचा वाटतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद. नमस्कार, माझे नाव यश फुलसुंदर, मी राहायला नारायणगावातच आहे. मी 10वी नंतर सायन्स फील्ड चूज केली, कारण की मला ह्या सायन्स फील्डमधल्या विषयांबद्दल जास्त आवडतात सगळे विषय. मी आत्ता या ठिकाणी माझे काही मत मांडू इच्छितो. 11वी आणि 12वी हे 2 वर्ष विद्यार्थ्याच्या आयुष्यातले खूप महत्त्वाचे वर्ष असतात. ह्या 2 वर्षात जो विद्यार्थी कष्ट करतो तो त्याच्या करिअरसाठी करतो, जो त्याचा मार्ग ठरवू शकतो. तर हे त्याच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचे 2 वर्ष ठरतात. नंतर मी सांगू शकतो की मला कॉलेजबद्दल खूप आनंद वाटतो. आमच्या इथे खूप वेगवेगळे उपक्रम घेतले जातात, वेगवेगळे मार्गदर्शन केले जाते प्रत्येक परीक्षेबद्दल. प्रत्येक शिक्षक प्रत्येक मुलाच्या चांगल्याचा विचार करतो. मी पण खूप वेळा अनुभवले की मला जेव्हा काही शंका असतील, काही काम असेल, तर मी माझे शिक्षक शाळा सुटल्यानंतर मुलांसाठी थांबून असतात. ह्या गोष्टीचा खूप आनंद वाटतो. आणि शेवटी मी थोडक्यातच बोलेन, मला एक खंत वाटते की जसे शिक्षक बोलले की ते डिसिप्लिन महत्त्वाचं आहे, तर असं वाटतं की शिक्षकांना खूप सारं द्यायचं आहे मुलांना, पण काही वर्गातील थोडा तरी डिसिप्लिन हल्ला, म्हणजे काहीतरी डिस्टर्बन्स झालं तर शिक्षक ते मुलांपर्यंत पोहोचू नाही शकत. याच्याबद्दल खूप खंत वाटते. थँक्यू, एवढंच सांगायचं होतं. धन्यवाद. प्रथम व्यासपीठ आणि सर्व पालकांचं दिग्री व्यक्ती करून मला थोडा उशीर झाला त्यामुळे मला जास्त विषय माहीत नाही आहे, पण एकंदरीत जे मी पाहतोय की शाळेतले शिक्षक खरंच खूप प्रयत्न करत आहेत. आज माझ्या आजूबाजूला काही इतर कॉलेजमध्ये शिक्षक, पालक किंवा विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी चर्चा होते, बोलणं होतं आणि आपल्या शाळेतल्या मुलांकडं किंवा माझ्या मुलाकडनं जी मला माहिती मिळते त्याच्यामध्ये खूप मला फरक जाणवतो की इथलची जी तळमळ आहे. माझा मुलगा अगोदर ॲक्च्युली मी पुण्याला ठेवलं होतं एका हॉस्टेलला, तिथंच ते महिनाभर त्यांनी केलं, पण त्याला वाटत ते सूट झालं नाही. मग शिकवण्याबाबत असेल, अन्य काही गोष्टीबद्दल असेल, आणि आम्ही तो निर्णय बदलला आणि परत इथं आलो. त्याला ऑप्शन मी 2च ठेवले होते, एक तर तू नांदगावचं कॉलेज कर किंवा पुण्यात जे आहे आपण ठेवलं तिथंच राहा. मग त्याने अनुभव घेतला आणि मग तो म्हणला की बाबा मी नांदगावच येणार. आणि इथं आल्यावर त्याला तो फरक आणखीन जाणवला की बाबा आपला निर्णय योग्य ठरला. इथं ते शिक्षकांचं शिकवणं खूप तळमळ आहे, खूप शिकवण्यामध्ये आम्हाला 4 गोष्टी चांगल्या कळतात, प्रत्येकापर्यंत पोहोचतात. आता मुलांच्या हातात आहे की आपण ते किती घ्यायचं. एक मुलांच्या मनामध्ये ट्रेन असतो की मला पुण्यात जायचं, पुण्यात जावं लागणार आहे, तुम्हाला बाहेर पडलं लागणार आहे, पण 12वी हा टप्पा असा आहे की जो तुम्हाला योग्य वळण दाखवणार आहे.
इथं जर तुमची दिशा चुकली तर पुढचं सगळं गणित चुकणार आहे. आणि 12वी ही 10वीपेक्षाही खूप मौल्यवान आहे. तुमचे हे मार्क 10वीचे मार्क 90 असेल, 95, 99 काही महत्व नाहीये. तुम्हाला खरा जर तुमचा चार्ट आहे तो तुमच्या 12वीच्या मार्कांवर आहे आणि ती तयारी तुम्हाला त्या 2 वर्षात करायची आहे. पुढचं 1 वर्ष तुम्ही पूर्ण स्वतः झोपून द्या. आज पालक तुमच्याकडे एवढ्या काही गोष्टी करताय ते तुम्ही स्वतःहून पाहताय, फक्त आता तुमचं डिवोशन त्यामध्ये महत्वाचं आहे. आणि पालकांनी देखील आपली थोडी जबाबदारी आहे की ह्या वर्षात शिक्षक जे काही प्रयत्न करतायत त्यांना आपण पण तेवढी साथ द्यायची आहे. गाडीची 2 चाकं आहेत, एक शिक्षक आणि एक पालक. आपण त्या 2 चाकांवर त्या मुलांना पुढे घेऊन येणार आहोत, तर त्यांच्या तळमळीला आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. दुर्लक्ष करून चालणार नाहीये. ते जे काही वेळेवर मीटिंग घेतात त्या मीटिंगला आपण अटेंड होणं गरजेचं आहे. मुलांच्या अडचणी सांगणं, मुलांच्या काही असण्या चांगल्या गोष्टी सांगणं त्यांच्यावर ठेवणं आपलं गरजेचं आहे. तर मी पुन्हा एकदा सर्व शिक्षकांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आता जसं गायकवाड सरांनी सुचवलं ती एक चांगली कल्पना आहे की मुलांना मार्गदर्शन पण तेवढं थोडंसं गरजेचं आहे. त्या 12नंतर खूप काही वाटा आहे. पालक हे आपण ग्रामीण भागातले आहोत, आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती नसतात, ठराविक गोष्टी माहिती असतात की कॉमर्सला CA, सायन्सला डॉक्टर, इंजिनियर, पण ह्याच्या पलीकडे काय काय गोष्टी असतात त्या जर आपल्याला थोड्याशा मिळाल्या, पालक संघटनेने थोडासा प्रयत्न केला, असे काही त्यातले तज्ज्ञ असतात. आपण YouTube वर वगैरे बघत असतो, पण प्रत्यक्षात पाहणं आणि त्या ऐकण्याच्यात फरक असतो शंका दूर करण्यामध्ये. तर ह्या गोष्टी जर आपल्याला जर मिळाल्या तर शाळेने जर त्यात सहकार्य केलं तर आपल्याला ह्या गोष्टी मुलांपर्यंत भाग पोहोचवता येईल आणि त्या मुलांना नक्कीच फायदा होईल. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. सरांचे धन्यवाद, त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. आजच्या पालक सभेसाठी उपस्थित असणारे सर्व पालक बंधू भगिनी आणि व्यासपीठावरती उपस्थित असणारे माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी, तसंच सर्व वर्गांचे विद्यार्थी प्रतिनिधी, जे सगळ्यात आधी मी सगळ्यांची माफी मागतो की कारण आपल्या सर्वांना खाली बसावं लागलं. आपण ज्या सभागृहामध्ये, वसंत विहार सभागृहामध्ये आपण बसलोय, तर त्याचं नूतनीकरणाचं काम गेले 3-4 महिने चालू आहे. अजूनही हे काम चालूच आहे, अंतिम झालेलं नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला इथं खुर्च्या मांडणं आज काय शक्य झालं नाही. आमचं नियोजन होतं, पण कामाचं स्वरूप अजून पूर्ण न झाल्यामुळं स्टेजवरती पण आम्हाला काही बाकीचं मांडता आलं नाही आणि खाली तुम्हाला पण खुर्च्या देता आल्या नाही. तर परत एकदा क्षमस्व. ग्रामोन्नती मंडळ सर्व विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्या भौतिक सुविधा आहेत त्याच्यासाठी मनापासून काम करते. आता ह्या वसंत विलास सभागृहासाठी जवळपास म्हणजे 45-50 लाखापर्यंत खर्च आला असेल. अजून राहिलेली उर्वरित कामं चालूच आहे. ह्याच्या बाहेरच्या बाजूला पण आपण जे शेड बघतो पत्र्याचं, तर तिथं सगळे पेव्हिंग ब्लॉक बसवून त्याला वर POPचं सिलिंग करून बाहेर LED स्क्रीन बसवायची व्यवस्था केली जाणार आहे. म्हणजे आज आपण बघितलं तर 1000 मुलं 11वीची, म्हणजे 1000 पालक बसणं अपेक्षित होतं. पण किमान आपण 500 जरी म्हटलं तरी राहिलेली 1000 मुलं काही इथं बसू शकली नसती. म्हणून आपण मुलांना काय आज बोलवलं नाही आणि पालक सगळे न आल्यामुळं जागा रिकामी राहिली. पण ठीक आहे, आली ती संख्या पण समाधानकारक आहे. म्हणजे एकाच वेळेस आपण बाहेर मुलं स्क्रीनवरती बघतील आणि आतमध्ये आपल्या पालकांची मीटिंग दोन्ही ॲट अ टाईम आपण चालू करू शकू, अशी व्यवस्था ग्रामोन्नती मंडळाने आपल्याला उपलब्ध करून दिली. त्याच्याबद्दल ग्रामोन्नती मंडळालाही मी मनापासून धन्यवाद देतो. काहींनी ITची लॅब बघितली असेल तर चालू वर्षी आम्ही 3 ITच्या लॅब डेव्हलप केल्या. जवळपास 155 कम्प्युटर्स असणार आहे. जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त खर्च ITच्या लॅबवरती झाला की ज्या लॅब म्हणजे शहरामध्ये पण आपल्याला बघायला मिळणार नाही अशा ग्रामीण भागामध्ये त्या उपलब्ध झाल्या. बाकीच्या सर्व प्रयोगशाळा पण अपडेट आपण केल्यात. वर्गांमध्ये स्पीकर सिस्टीम आपण बसवली, CCTV आपण बसवले. तर जे म्हणून लागेल विद्यार्थ्यांसाठी ते आपण म्हणजे चालू एवढ्या 5-6 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण ते पूर्ण केले. आता म्हणजे वार्षिक निकालाच्या बाबतीत आपण असं म्हटलं की वार्षिक निकाल सेपरेट द्यावा. तर आत्तापर्यंत जी परीक्षा झाली त्या परीक्षेचे गुण आपण विद्यार्थ्यांकडून समजून जर घेतले
एका कागदावर, तर त्याची बेरीज करायची आणि वार्षिकला मिळालेली जी कार्डवरची त्याच्यातनं ती वजा केली की आपल्याला ॲव्हरेज मिळणार. मार्गदर्शन पर व्याख्यान किंवा पुढं भवितव्याबाबतची जी असतात तर ती आपण वर्षातून 4-5 व्याख्यानं घेतो की पुढं काय 12वी नंतर करायचं त्याच्याबाबतची, तर ती निश्चित होतात आणि सुरुवातीपासूनच आपला घ्यायचा तो मानस आहे. 12वीमध्ये सर्व सिलेबस संपल्यानंतर प्रत्येक विषयाची तज्ज्ञ लेक्चर्स असतात शिक्षकांची की जे अनुभवी, तर त्यांचं आमच्या डोक्यात असं आहे की आता आपली जे 12वी चालू होईल 1 एप्रिलला त्या मुलांची, तर ती चालू करतानाच सुरुवातीलाच प्रत्येक विषयाचं एक व्याख्यान घ्यावं की जेणेकरून त्यांना सुरुवातीलाच नेमकं तुम्ही कसं अभ्यासाचं स्वरूप ठेवलं पाहिजे. आपण तर सांगतोच, पण बाहेरच्या माणसाकडून सांगितल्यानंतर जरा थोडंसं आपण त्याला काळजीपूर्वक गांभीर्याने घेतो. तर ती एक व्याख्यान आम्ही जेवढी शक्य होतील तेवढी सुरुवातीला ठेवणार आहे. तर वर्ग प्रतिनिधींनी मुलांना सांगा की पहिलाच दिवस आहे, मग आता आज नाही गेलं तरी चालेल असं काही करू नका. तर ती व्याख्यान आपण सुरुवातीला घेऊ. त्याच्यानंतर सरांनी सांगितलं की मुख्यमंत्री सुंदर शाळेचं म्हणजे आपल्या शाळेत चाललेलं जे काही काम आहे ते चांगलं असल्यामुळं तालुक्याचं पहिलं 3 लाखाचं बक्षीस आपल्याला मिळाले आणि विभागाचं म्हणजे जिल्ह्याची परीक्षण झालं काल. आता विभागाचं परीक्षणाला आपण त्याच्यामध्ये पात्र झालं तर आपलं विभागाचं परीक्षण होणार आहे. तर बघू, निकाल लागायचा आहे त्याच्यामुळे अगोदरच आपण आत्मविश्वासाने बोलणं काही उचित नाही. त्याच्यानंतर CETच्या परीक्षांच्या बाबतीत डिपर ही एक महाराष्ट्रामध्ये अशी संस्था आहे की जी CETची परीक्षा घेते. तर ही परीक्षा महाराष्ट्रभर झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो पहिला विद्यार्थी येतो तर तोच विद्यार्थी शासकीय परीक्षेमध्ये पण पहिला येतो. त्याला ह्या परीक्षेला जेवढी मार्क्स मिळतात ना त्याच्यात एका दुसऱ्याच मार्काचा फरक पडतो. इतकी त्या विद्यार्थ्यांनी केलेली तयारी आणि त्यांच्या परीक्षेमध्ये मिळालेली मार्क्स ह्याच्यावरून अंदाज येतो की शासनाच्या परीक्षेला ह्याला किती मार्क्स पडू शकतात किंवा कुठपर्यंत हा जाऊ शकतो. त्या परीक्षेचं केंद्र आपल्याकडे काही कम्प्युटर बेस्ड परीक्षा आहेत, काही ऑफलाईन परीक्षा आहेत आणि नीट असेल, JEE असेल किंवा MST CET असेल, PCM ग्रुप असेल, PCB ग्रुप असेल, तर त्या परीक्षा 12वीच्या मुलांनी आपल्याकडं फॉर्म भरले, ती परीक्षा देत आहेत. आता अभ्यासक्रम काय असतो त्या परीक्षेसाठी, तर 11वीतले काही चॅप्टर्स असतात प्रत्येक विषयाचे, सगळा अख्खा सिलेबस नसतो आणि 12वीतला सगळा सिलेबस असतो. तर मग 11वीची जी धडं किंवा प्रकरणं त्या परीक्षेसाठी आहेत तर त्याच्यावरती एक परीक्षा आपण 11वीची आयोजित केली. मग त्याच्यासाठी ती डिपर मार्फत घेतली जाणाऱ्या परीक्षेला आपल्याकडची जवळपास 240 मुलं बसली. आता 11वीला जवळपास 600 मुलं आहेत, म्हणजे 50% मुलांनी अजून त्याचा विचारच केला नाही. आपल्याला जर कुठलंच ॲडमिशन CET शिवाय होणार नाही. पुढच्या वर्षी जाऊन 12वीचा अभ्यास करत असताना 11वीचा अभ्यासक्रम पूर्ण करायला आपल्याला वेळ मिळाला पाहिजे आणि मग असे कुठले चॅप्टर्स आहेत की ज्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ते पण माहिती झाली पाहिजे. ती जर परीक्षा आपण चालू वर्षी जर दिली तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होईल. आपण त्याच्यावरती अधूनमधून जर उजळणी करत राहिलं तर 12वीमध्ये मिळणारा स्कोर आहे तो वाढेल. तर काही ज्या पालकांची मुलं जे बसलीत का नाही ह्याची पण तुम्ही चौकशी करा. जर त्यांना आपण परत एकदा आवाहन केलं आणि ती जर बसली तर निश्चित त्याचा फायदा होईल. फी जास्त नाही, शिवाय आपल्या इथं त्याचं सेंटर आहे, तर ती एक परीक्षा आपण घ्यावी असं मला आवर्जून वाटतं. त्याच्यानंतर एक शिरूरची संस्था आली होती आपल्याकडं. 11वीच्या मुलांना आम्ही त्यांचं मार्गदर्शनपर व्याख्यानासाठी त्यांना बोलवलं होतं. तर त्यांचं पण असं आहे की थिअरीची, ज्याला वाटते की आपल्याला थिअरीची अजून सराव परीक्षा झाली पाहिजे, तर जुन्नर तालुक्यामध्ये एक सेंटर ते ठेवतात
आणि ती परीक्षा घेतात. त्याच्यामध्ये ज्याला जास्त मार्क्स मिळतात त्याला 1 लाखाचं बक्षीस आहे. पण ज्याला इच्छा आहे त्यांनी ती परीक्षा जर दिली तर त्याचा अजून थोडी प्रॅक्टिस होईल. आपण तर सराव परीक्षा घेतोच, पण अजून त्याच्यामध्ये म्हणजे जी काढलेली त्याचा क्वेश्चन पेपर आहे तो निश्चितच त्याचा पण दर्जा चांगला आहे की ज्याला त्याचा लाभ घ्यायचा असेल तो घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण आपल्या शाळेचं ज्युनियर कॉलेजचं एक यूट्यूबचं अधिकृत चॅनल चालू केले की ज्याच्यामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षा असतील किंवा इतर काय मार्गदर्शनपर व्याख्यान असतील किंवा चाललेले शाळेतलं उपक्रम असेल त्याच्याबद्दलचं आपण त्या यूट्यूब चॅनलवरती टाकत असतो. आतापर्यंत 4च व्हिडिओ आम्ही अपलोड केले. तर आपण पण त्याला सबस्क्राईब व्हा की जेणेकरून आपल्या शाळेमध्ये ज्युनियर कॉलेजच्या बाबतीत विशेषतः जे चांगले कार्यक्रम आहेत किंवा जी गैरहजर राहिलेल्या पालकांना पण ते बघता येतील असं आपण त्याच्यामध्ये देणार आहे. पालकांच्या इतर ज्या काही आपण अपेक्षा शिक्षकांनी व्यक्त केल्या पालकांकडून की सगळ्यात महत्त्वाची काय तर मोबाईलच्या बाबतीत आपण शक्यतो मोबाईल देऊ नका. बरेच जण आणतात बाहेर कुठल्या दुकानामध्ये ठेवतात, जाताना परत तो त्यांच्याकडे असतो. ठीक आहे, ज्याला गरज आहे ज्याला खूपच आवश्यक आहे त्याचं ठीक आहे, पण त्याचा दुरुपयोग होता कामा नये. आणि इकडं जर आणला तर आपण तो जप्त करतो, त्याला दंड करतो. तर त्यावेळेस मग पालकांना थोडंसं वाईट वाटतं किंवा विद्यार्थ्याला असं वाटतं की आता दंड भरायचा, तर तो परस्पर इकडून तिकडून पैसे जमा करून तो मोबाईल सोडवतो. पण आपल्याला अपेक्षित दंड वसूल करणं नाही, तर तो मोबाईल जर आपण आणला नाही तर निश्चितच म्हणजे जे त्याच्यापासून होणारे जे तोटे ते निश्चित कमी होतील. म्हणजे खरं तर आता म्हणजे पुस्तक हातात कोणी धरत नाही, पण मोबाईल मात्र तासनतास आपण हातात धरतोय. तर खरं तर पुस्तकं आपण वाचली पाहिजेत, मग ती क्रमिका असतील किंवा एखादी कादंबरी असेल किंवा दुसरं कुठलं असेल, तर ती वाचनाची खूप गरज आहे. आणि आता शक्यतो बऱ्याच जणांची वर्षभराची फी भरून झाली, पण त्यातूनही जर काही शिल्लक राहिली असतील तर ती परीक्षा फी आपण निश्चित लवकर भरा. 12वीमध्ये सुद्धा आपण ॲडमिशन घेताना म्हणजे 11वीचा निकाल लागला की सुट्टीमध्येच हे क्लास चालू होताना 12वीचे तर 12वीचा आपण प्रवेश घेत असतो. तर त्याच्यासाठी तो फॉर्म असतो, ती जी काय निकालपत्रकाची झेरॉक्स आहे ती त्याला जोडायची असते. आणि आपली जी पुढच्या वर्षीची फी असेल, IT विषय घेतला असेल तर ती आणि रेग्युलर फी तर ती जमा करायची. म्हणजे मग आपलं 12वीचा प्रवेश होऊन जातो. कधी ना कधी ती आपल्याला भरायची. लवकर प्रवेश जर घेतला तर परत नव्याने येणाऱ्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सगळी माणसं गुंतली जातात. मेला तर आपला 10वीचा निकाल लागतो आणि लगेचच सुरुवात होते 11वीच्या प्रवेशाची. त्याच्यामुळे 12वीचे प्रवेश लवकर उरकले की पालकांना पण आणि शिक्षकांना पण त्याच्यातून आपल्याला निश्चित नोकरी मिळेल. तर आपण सर्वजण ह्या पालक सभेसाठी उपस्थित झालात आणि योगायोग वसंत फिलामध्ये हा आजचा आपला पहिलाच कार्यक्रम आहे. आणि त्या पहिल्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना इथं तो आनंद घ्यायचा योग मिळाला. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीची छान वास्तू इथं ग्रामोन्नती मंडळाने आपल्याला उपलब्ध करून दिली. पूर्वीचा कार्यक्रम जर आपण इथे घेत असताना आपण काय बोलतोय हे शेवटच्या माणसापर्यंत काही कळत नव्हतं. कळत नसल्यामुळं आपण लक्ष विचलित व्हायचं आणि काय सांगितलं काय नाही हे कळत नव्हतं. आज सर्वजण म्हणजे आनंदी वातावरणामध्ये आपण बसलोय आणि खाली बसून राहायचं जास्त वेळ शक्य नसतं याची मला पण जाणीव आहे. त्याच्यामुळं मी परत एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या पालक सभेसाठी आपले कॉलेजचे उपप्राचार्य श्री काळे सर, त्याचप्रमाणे पर्यवेक्षक श्री वल्टे सर, सायन्स विभाग प्रमुख श्री पोखरकर सर, कॉमर्स विभाग प्रमुख श्री हिंगे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री कदम सर आणि सर्व शिक्षक प्रतिनिधी असलेले श्री देशपांडे यांचे आभार. त्याचप्रमाणे एक सरांनी आता सांगितलं की मोबाईलला परमिशन नाही आहे, पण आपण छोटा मोबाईल जो आहे ना त्याला परमिशन देतो विद्यार्थ्यांची अडचण समजून. आणि ती पण कसं की त्याच्यासाठी एक अर्ज द्यावा लागतो. तो अर्ज श्री डुंगरे सरांकडे असतो, तर तो भरून दिला तर तुमची गैरसोय होत नाही. तो विद्यार्थी स्वतःजवळ ठेवू शकतो.
कॉलेज अवर्समध्ये तो बंद करून ठेवावा किंवा शिक्षकांकडे जमा करून द्यावा. वर्ग शिक्षकांकडे जमा करण्याची परमिशन म्हणजे परवानगी दिलेली आहे. असंही नाही की फारच गैरसोय केली आहे असं नाही, पण इतर जे मल्टीमीडियावाले मोबाईल आहेत त्याला परमिशन नाही आहे. त्याचप्रमाणे की आज ज्या काही सर्व सूचना सरांनी दिलेल्या आहेत त्याचं अनुकरण आणि अंमलबजावणी हे जे काही आपले वर्गप्रतिनिधी असलेले मुलं आहेत ते वर्गामध्ये सांगतील. दिलेल्या सूचना सर्व मुलांना सांगितल्या जातील. ते देखील इथे उपस्थित झाले, त्यांचेही आभार. त्याचप्रमाणे की माझे सर्व सहकारी शिक्षक आणि तुम्ही सर्व जागृत असलेले सर्व पालक या सभेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दलही तुमचे आभार. आणि त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे श्री शेटे सर यांचेही मी आभार. सरांच्या परवानगीने सभा संपली असं मी जाहीर करते. धन्यवाद.